नमस्कार. मी कीर्ती इटगी. अक्षरधन समूहाच्या कथा अभिवाचन स्पर्धेत माझी स्वलिखित कथा एका रविवारची गोष्ट सादर करते. या कथेला नक्की ऐकून अभिप्राय द्यावा. कथेचं शीर्षक आहे एका रविवारची गोष्ट. अगं आई, मला नको ही भेंडीची भाजी. जरा वेगळी कर ना. स्टफ भेंडी किंवा मसाला भेंडी असं काहीतरी कर. नेहमी तीच तशी काळी काळी भाजी खाऊन मला कंटाळा आलाय. कन्या रत्न उद्गारलं. अगं, परवाच तुझ्या आवडीचं भेंडी फ्राय केलं होतं ना, इथे मी. आणि सारखं सारखं मसालेदार खाणं, तुम्ही ते पंजाबी आणि चायनीज खाता ना, ते चांगलं नाही बरं का. शेंडेफळ आणि त्यातनंही तब्येतीने जरा नाजूक, त्यामुळे जरा जास्तीच लाड झाले होते. मी जरा विचारात पडले. यावर काहीतरी उपाय, काहीतरी ट्रिक केलीच पाहिजे. मला आठवण झाली ती हॉलिवूडमधील फ्रीकी फ्रायडे या चित्रपटाची. तसं करूयात का? परवाच फ्रीकी फ्रायडे नावाचा नितांत सुंदर चित्रपट बघण्यात आला. आई आणि मुलीच्या नात्याची सुंदर उकल मांडली आहे. बहुतेक मुलींना एकदा तरी आई ही जगातील अत्यंत दुष्ट बाई वाटत असते. त्यांना आईची भूमिका आई झाल्याशिवाय काही कळायची नाही. मी लेकीला म्हटलं, आपण एक काम करूया. नाहीतरी या लॉकडाऊनमुळे आपण सगळेच कंटाळलो आहोत. आय ऑल्सो नीड अ चेंज. आपण आपली कामं स्वाईप करायची का? वरची कामं मी करते, स्वयंपाकघरातील तेवढं तू बघ. पण स्विगी आणि झोमॅटो नाही बरं का. तसंही उद्या रविवार आहे, तुला कॉलेजला आणि मला ऑफिसला सुट्टीच आहे. बघ, घेतेस का चॅलेंज? आणि बाबा आणि दीदी पण आजीकडे गेलेत. बघ काय ते ठरव. तुमचं नाहीतरी सारखं FB वर कसलं तरी चॅलेंज असतंच ना, तसंच हे आणखीन एक समज. ही मात्रा बरोबर लागू पडली असावी. बाईसाहेब तयार झाल्या. रविवार सकाळ. प्रसंग 1. नेहमीप्रमाणे मला लवकर जाग आली. नुकताच पाऊस पडून गेला होता, त्यामुळे हवा पण गार पडली होती. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊन यावं असा विचार केला. लेकीच्या खोलीत डोकावून पाहिलं तर बाईसाहेब अजून साखर झोपेत होत्या. चला बाहेर जाऊन येऊया. चांगला 1 तास रमत गमत फेरफटका मारला. बऱ्याच वेळा बेल वाजवल्यानंतर महाराणी उठल्या. रणरागिणीच्याच आवेशात होत्या. आई, इतक्या लवकर का उठवलंस मला? मॅडम, चॅलेंज विसरलात का? चहा केलायस का? मी करायचा? मग करते बाई. धुसफुसतच लेक चहा करायला गेली. नाश्ता काय करणार आहेस? इति मी. कांदे पोहे. तिकडून गुशातच उत्तर आलं. अस्मादिकांचं तब्येतीत ऐकता चहा पिणं आणि पेपर वाचन चालू होतं. आई, कांदे कुठे आहेत? आणि सुरी कुठे आहे? पोह्यांचा डबा कुठे आहे? विचारणा झाली. मी पण कच्च्या गुरुची चेली नव्हते, त्यामुळे खिंड लढवत म्हटलं, सगळं स्वयंपाकघरातच आहे, तिकडेच ठेवलंय. शोधा म्हणजे सापडेल. माझं मीच करते ना नेहमी, का येतात कोणी मदतीला? स्वयंपाकघरातनं वेगवेगळे आवाज येत होते. मी साफ दुर्लक्ष केलं. दुर्लक्षाय नमहा. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. खाली काहीतरी कुरिअर आलं होतं. आता माझी पाळी होती. अरे देवा. मी चुपचाप कपडे बदलून निघाले. बाहेर पडतं तर काय, लाईट गेले होते. लिफ्ट बंद होती. 2 तासांची तरी निश्चिंती होती. आणि DG सेट पण चालू नव्हता. 14 जिन्यांचा गड एकदाचा चढले आणि गडकरी बाप्पा हुश्श म्हणून सोफ्यावर बसले. चांगलीच दमछाक झाली होती. शब्दशः तोंडाला फेस यायची पाळी आली होती. तेवढ्यात पिल्लूनी गालातल्या गालात हसत गार सरबताचा ग्लास हळूच पुढे सरकवला. किती ग गुड गर्ल. काही मस्का मारू नकोस मला. मी नाही येणार तुझं काही व्हॉट्सअपचे काही प्रॉब्लेम सोडवायला. अगं, जरा वायफायचं प्लीज बघ ना. ते राउटरचं काय मला कळत नाही ग. जरा रिसेट करशील? मी लेकीला हाक मारली. मला वेळ नाही. कन्या उवाच. आपले रोल फ्लिप झालेत ना आता? शत्रूला 4 मुंड्या चीत केल्याच्या आविर्भावात लेक म्हणाली. चला, आली या भोगासी असावे सादर. आई, भात किती लावू? 1 वाटी. पाणी किती घालू? घाल अंदाजे. मी उत्तरले. थोड्या वेळाने कुकरच्या शिट्ट्या ऐकून म्हटलं, अगं गॅस बंद कर. 8 शिट्ट्या होऊन गेल्यात. कुकर फोडून भात बाहेर येईल आता. अगं आई, मी भाजी चिरते ना, आणि तिकडे बसून तू कुकरच्या शिट्ट्या कशाला मोजतेस? तिकडे बसून आराम, सगळं लक्ष इकडेच. एरवी तर म्हणतेस मला TV बघायला पण वेळ नाही.
मग आता बघ ना, कर एन्जॉय जरा. प्लीज मला ते स्वामिनी लाव ना. या जिओ पॅकचं मला काही कळत नाही बाई. आता माझी कशाला मदत हवी आहे? तूच करणार आहेस ना सगळं? शत्रू पक्षाचं पारडं जड होत चाललं होतं. चला, 1 वाजत आला होता. आता परीक्षेचा निकाल लागणार होता. लेक ती शिवाजी महाराज आणि मी औरंगजेब असल्याच्या थाटात वावरत होती सगळीकडे. जेवायला बसलो. सादरीकरण आणि मांडणी तर उत्तम. तसंही माणूस अर्ध नजरेनेच जेवतो नाही का? स्वयंपाकघरात नुकतंच दुसरं महायुद्ध होऊन गेल्याचा देखावा होता. मी परत लक्ष दिलं नाही. दुर्लक्षानं महा. भातात जरा पाणी जास्ती झालंय वाटतं. थांब हं, मी केलेलं तुला दम आलू वाढते. वा, दिसायला तरी छान दिसतंय. मी पहिला घास तोंडात टाकला आणि खाणं तसंच चालू ठेवलं. बापरे, मी मीठ बहुतेक 2दा टाकलंय. लेकीचा बारीकसा आवाज आला. जाऊ दे ग, होतं असं कधी कधी. मी आतमधनं आईस्क्रीम आणत म्हटलं. कन्या रत्नाने गळ्यात पडत म्हटलं, आई, हे स्वयंपाक वगैरे तूच कर बाई, मला नाही जमणार. अगं, जरा दुसऱ्यांच्या भूमिकेत शिरून जरा विचार करायला पाहिजे. हवा की नको? मग त्यांच्या कष्टांचीही जाणीव होते. तुला तुकारामांचा एक अभंग आहे, सांगते बघ. तुला माहितीये का? साखरेची चव मुंगी कैसे चाखे, जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. बघ, करशील का आता बाबांची पण कामं फ्लिप? आहे का तयारी?